म्युच्युअल फंड बुडाले तर ही भीती बऱ्याच जणांना असते. त्यामुळे लोक ना SIP करतात ना म्युच्युअल फंड मध्ये एक ठराविक रक्कम टाकतात. आता म्युच्युअल फंड म्हणलं की ते म्हणतात शेअर मार्केटशी जोडलेलं आहे आणि शेअर मार्केट म्हणलं तर बऱ्याच वेळा पेपरला आले, न्यूजला आले की मार्केट इतकं कोसळलं, हे झालं ते झालं. लोकांना ना मरण्याच्या ऍक्च्युअल गोष्टीपेक्षा मरण्याची भीती जास्त घालून ना गोष्टी चिकटवल्या जातात. तसंच हा आहे म्युच्युअल फंड. शेअर मार्केट पडणार ह्या भीतीनं लोकांना म्युच्युअल फंड मध्ये घालू दिले जात नाहीत पैसे. बऱ्याच ठिकाणी एजंट सांगतात की शेअर मार्केट किती वाईट आहे, हे आहे, त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकू नका. का? त्यांना कमिशन जास्त मिळत नाही एजंटांना. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही टीव्हीवर पेपरला वाईट बातम्याच बघता शेअर मार्केट बद्दलच्या आणि तिथं तुम्हाला असं वाटतं की पैसे तुमचे बुडणार आहेत. तर मी साधी गोष्ट सांगतो की म्युच्युअल फंड मध्ये कोण आहे? SBI. म्हणजे स्टेट बँक बुडणार आहे का हो? मग तुम्ही FD ठेवली ती पण बुडेल. LIC पैसे कुठे गुंतवते? सगळे शेअर मार्केटलाच गुंतवते डायरेक्ट. तुमच्याकडून घेतं आणि ते शेअर मार्केटला गुंतवतं आणि त्यात पैसे कमवतं आणि त्यातलं किरकोळ रक्कम तुम्हाला देतं. मग सगळं LIC बुडणार आहे का? जर समजा शेअर मार्केट बुडलं ना, तुमची LIC मध्ये ठेवलेली रक्कम ती पण बुडणार का? LIC बुडणार. सगळ्या भारताच्या सरकारी कंपन्या ह्या शेअर मार्केटच्या रिलेटेड असतात. सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट कंपन्या, मग रिलायन्स असेल किंवा HDFC बँक असेल किंवा टाटा असेल, टाटा ग्रुप तर किती मोठा आहे. मग हे सगळे बुडणार आहेत असं वाटतं तुम्हाला? कधीच शक्य नाही. हे कधी सगळं बुडणार? ज्यावेळी आपला देशच नसणार, म्हणजे देशच सगळा बुडला, देशाची अर्थव्यवस्था पूर्ण संपली. हे असं शक्यच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की म्युच्युअल फंड शेअर मार्केटच्या रिलेटेड आहे आणि शेअर मार्केट सगळं बुडतं, असं कधीच होत नाही. 1978 पासून आजपर्यंत रेकॉर्ड बघा, मार्केटनं हायेस्ट रिटर्न दिलेत. शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे, ह्या गोष्टी आहेत, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही म्युच्युअल फंड लावा. खूप शिकलेली, खूप नॉलेज असणारी लोक त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी असतात आणि तुमचे पैसे सेफ राहतात. भारताची पूर्ण अर्थव्यवस्था संपली म्हणजे सगळंच संपलं असं कधी तर होणारच नाहीये ना. आपला देश काय छोटा मोठा नाहीये की आज आहे आणि उद्या सगळं संपणार आहे. त्यामुळं म्युच्युअल फंड बुडतील अशी भीती असणे किंवा तुम्हाला कोणतरी सांगत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तसं नसतं. म्युच्युअल फंड बद्दल बाकी व्हिडिओ मी असेच बनवत राहीन आणि डिटेल एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ ह्या एखाद्या आठवड्यापासून चालू होतील.